नमस्कार. आरोग्यवारीच्या या एपिसोडमध्ये जो की भाग 2 आहे आपल्या पहिल्या भागाचा, त्याच्यामध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो. भाग 1 मध्ये आपण बघितलं बाळ जन्मल्यापासून ते 28 दिवसापर्यंत कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या असतात, कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची, कोणत्या गोष्टी टाळायच्या. आता आपण त्याच विषयावरती आणखीन थोडे प्रश्न सरांकडून समजून घेणार आहोत. चालू करूयात आजच्या भागासाठी. हा भाग सुद्धा खूप जास्ती महत्त्वपूर्ण आहे तुम्हाला किंवा तुमच्या परिवारामध्ये जर कोणी पालक असेल किंवा पालक होण्याच्या प्रवासात असेल तर त्यांच्यापर्यंत नक्की पाठवा आणि तुम्ही सुद्धा पूर्ण बघा. सर, चालू करूयात आपल्या पॉडकास्टला राहिलेल्या. सर, मगाशी तुम्ही जसं भाग 1च्या शेवटी म्हटलात की जॉन्डिस, तो आपण तिथूनच कंटिन्यू करूयात. जॉन्डिस म्हणजे नेमकं काय आणि ते किती गंभीर पण ठरू शकतं? ओके. जॉन्डिस म्हणजे सोप्या भाषेत म्हणजे आपल्या मराठी भाषेमध्ये कावीळ होणे. पण ही जी कावीळ असते ना, आता मोठ्या माणसांना वगैरे पण कावीळ होते, ती कावीळ आणि ही कावीळ कम्प्लिटली डिफरंट असते. याच्यामध्ये काय होतं, ॲक्च्युली बिलिरुबिन लेवल्स वाढले जातात. कावीळ म्हणजे बिलिरुबिन लेवल्स वाढणे, म्हणजे ते एक कंपोनंट आहे. तो आता मी डिटेलमध्ये एक्सप्लेन करत नाही, ते खूप अवघड होईल मग. ठीक आहे. तर ॲक्च्युली कसं असतं, आता बरेच पालक किंवा तुम्ही म्हटलं नवीन पालक जे आहेत ते डे 2nd किंवा 3rdला असं म्हणतात की आमचं बाळ पिवळं दिसत आहे. पिवळं दिसत आहे म्हणजे बाळाला कावीळ होत आहे. पण सगळ्याच कावीळ खूप जास्त डेंजरस किंवा असतात का, पॅनिक व्हावं लागेल? बिलकुल नाही आहे. तसं पॅनिक होण्याची गरजच नाही आहे. कारण ऑलमोस्ट एक 60 ते 70% बाळांना कावीळ होतेच. त्याला फिजिओलॉजिकल जॉन्डिस असं म्हटलं जातं. म्हणजे आपले जे RBCs असतात, म्हणजे लाल पेशी असतात, त्यांचं ब्रेकडाऊन होतं. पण ज्यावेळी लिव्हर इमॅच्युअर असतं त्यामुळे ते ब्रेकडाऊन तेवढं ॲडजस्ट करू शकत नाही. मग ते बिलिरुबिन लेवल्स ब्लडमध्ये जातात. त्याला कावीळ म्हणतात. त्याला फिजिओलॉजिकल जॉन्डिस असं म्हटलं जातं. पण प्रत्येक कावीळला हलक्यात घेऊ शकतो का आपण? नाही. प्रत्येक कावीळला पण हलक्यात घेऊ शकत नाही. काही काही असे असतात जॉन्डिस किंवा हायपरबिलिरुबिनेमिया ज्याच्यामध्ये एका लिमिटनंतर जर कावीळ वाटत असेल तर त्याला आपण फोटोथेरपी द्यावी लागते. म्हणजे पेटीमध्ये ठेवून त्याला एक निळ्या रंगाची लाईट लावली जाते. ठीक आहे. त्याच्याने कावीळ कमी होतो. किंवा एकदमच जास्त असेल तर एक्सचेंज ट्रान्सफ्युजन म्हणजे रक्त बदलायची प्रक्रिया केली जाते, पण ती खूपच रेअरली होते. म्हणजे आधी एक्सचेंज ट्रान्सफ्युजनच व्हायचं ज्यावेळी फोटोथेरपीचा शोध वगैरे लागला नव्हता. त्याच्या काळात तेच करावं लागत असायचं. पण आता फोटोथेरपीचा शोध लागल्यापासून या गोष्टी खूप सोयीस्कर झाल्या आहेत. आणि समजा जर पहिल्या 24 तासामध्ये कावीळ दिसत आहे तर त्याला आपण पॅथॉलॉजिकल जॉन्डिस म्हणतो. मग थोडंसं लगेच डॉक्टरांना दाखवणं जास्त महत्त्वाचं आहे. सर, जसं तुम्ही म्हटलात फिजिओलॉजिकल जॉन्डिस आणि पॅथॉलॉजिकल जॉन्डिस, हे आपल्याला कसं डिफरन्शिएट करून सांगता येईल, म्हणजे अजून सोपं करून सांगता येईल? ओके. समजा जर पहिल्या 24 तासामध्ये बाळ पिवळं दिसत आहे तर ते पॅथॉलॉजिकल जॉन्डिसचा पार्ट असतो. कधी कधी RH इनकॉम्पॅटेबिलिटी असते, म्हणजे आईचा रक्तगट वेगळा, बाळाचा रक्तगट वेगळा, याच्यामुळे कधी कधी जॉन्डिस होऊ शकतो. तर तो पॅथॉलॉजिकल जॉन्डिसमध्ये येतो. म्हणजे रक्तगट वेगळा म्हणण्यापेक्षा जर आईचा निगेटिव्ह ब्लड ग्रुप असेल, बाळाचा पॉझिटिव्ह असेल, तर अशामध्ये थोडंसं जॉन्डिस असतो, त्याला पॅथॉलॉजिकल जॉन्डिस म्हणता येईल. किंवा बाकीची काही कारणं असू शकतात की तेही पहिल्या 24 तासामध्ये जर प्रॉमिनंटली दिसत असतील तर त्यामुळे जो जॉन्डिस होतो तो पॅथॉलॉजिकल जॉन्डिस. पण याचा अर्थ असा नाही की जो पुढचा येणारा जो जॉन्डिस आहे तो म्हणजे फिजिओलॉजिकल आहे किंवा आपण त्याला नेहमीच लाईटली घेऊ शकतो. कधी कधी असं होतं की बाळाला ॲडिक्वेट फिडिंग न दिल्यामुळे जॉन्डिस होतो, की फिडिंग व्यवस्थित जात नाही, त्यामुळे डिहायड्रेशन होतं आणि त्यामुळे पण कधी कधी जॉन्डिस दिसू शकतो. तर त्यालाही आपण पॅथॉलॉजिकल जॉन्डिस म्हणू शकतो. आणि अशाही ट्रीटमेंटची गरज असते. एका पर्टिक्युलर लेवलनंतर ना बिलिरुबिन लेवल्स वाढले असतील तर अशाही पण पेटीची गरज लागते. पण बऱ्याचशे फिजिओलॉजिकल जे जॉन्डिस असतात डे 2 किंवा 3ला दिसतात. 5व्या दिवशी थोडे जास्त प्रमाणात दिसू शकतात आणि 2 दिवसांनी ते आपोआप कमी येतात. म्हणजे प्रत्येक जॉन्डिसला घाबरण्याची गरज नाही आहे. म्हणजे मी तर इव्हन हे म्हणेन की कावीळ जे असते मॅक्झिमम ठिकाणी घाबरायची गरज नाही आहे. म्हणजे काही काही ठिकाणी आहे तिथं थोडंसं सिरियसली घ्यायला हवं. कारण त्याचं एक रेअर कॉम्प्लिकेशन कर्निक्टर्स म्हणून असतं. कारण बिलिरुबिन लेवल्स वाढल्याने जर ब्रेनवर त्याचा इफेक्ट झाला तर त्याला फिट वगैरे येणं अशा गोष्टी होऊ शकतात. त्यामुळे तुम्ही घाबरू नका या गोष्टींना, कावीळ वगैरे सगळ्या गोष्टींना. पण डॉक्टरांचं एक ओपिनियन 100% घ्या. नक्की घ्यायला पाहिजे. सर, बाळाला ताप आला तर पालकांनी घाबरावं का? ओके. मोठ्या माणसांचा ताप, ठीक आहे, त्यातल्या त्यात 1 वर्षानंतरचा ताप म्हणेन मी स्पेसिफिकली, आणि 1 वर्षाच्या आधीचा ताप थोडासा डिफरंट असतो. कारण त्यातल्या त्यात पहिले 3 ते 4 महिने खूप जास्त महत्त्वाचे आहेत. जर पहिले 3 ते 4 महिने ताप येत असेल तर त्या गोष्टीला थोडंसं सिरियसली घ्यायला पाहिजे. कारण कसं असतं, नवजात शिशूला कोणतंही इन्फेक्शन झालं तर मोठं होतं.
कोणतंही बीट व्हायरल बीट बॅक्टेरियल कोणतंही इन्फेक्शन. तर अशा वेळी थोडं तापाला थोडंसं सिरियसली घ्यायचं आहे, कारण ताप आलाय म्हणजे इन्फेक्शन डेफिनेटली आहे. ठीक आहे. पण कधी कधी असं होतं की आता बाळाला थंडी वाजू नये म्हणून पेरेंट्स काय करतात, खूप जास्त कवर करून ठेवतात. म्हणजे आधी कपडे घालायचे, नंतर तिला ब्लँकेट द्यायचं, नंतर ते कवर येतं ते घालायचं. अशा गोष्टींना कधी आपोआपच गरम होतं, त्याच्यामुळे ताप येऊ शकतो, पण तो नॉर्मल असतो. या गोष्टी जर तुम्ही रूल आउट केल्या की आपण काही करत नाही एक्स्ट्रा आणि तरी पण ताप येत आहे आणि फ्रिक्वेंटली येत आहे, तर डेफिनेटली डॉक्टरांचं ओपिनियन घ्यायला हवं, कारण त्याचं पुढे जाऊन एखादं सेप्टिक शॉक किंवा ते इन्फेक्शन जास्त सिरियस होऊ नये याची काळजी घेणं आपल्याला जास्त महत्त्वाचं आहे. सर, अजून एक बऱ्याच पालकांना प्रश्न असतो, बाळाला बाहेर कधी घेऊन जाऊ शकतो किंवा कधी घेऊन गेलं तर ते सेफ असतं? बाळाला आयडियली ना, म्हणजे तुम्ही जर बाहेर घेऊन जायचं असेल तर तुम्ही 2 आठवड्यानंतरही घेऊन जाऊ शकता. असा काही स्पेसिफिक नियम नाही आहे, 2 आठवड्यात तुम्ही आउटिंग करू शकता. पण असं म्हटलं जातं की पहिले 1-1.5 महिना बाळाला घरीच ठेवलेलं जास्त चांगलं. म्हणजे एक पारंपरिक पद्धतीमधील ही एक पद्धत आहे, पहिले 40 दिवस ही चांगली पद्धत आहे. याला मी स्वतः सपोर्ट करतो की 40 दिवस बाळाला कुठे बाहेर घेऊन जाऊ नये वगैरे यासाठी, कारण त्या काळात इम्युनिटी कमी असते, सोर्स ऑफ इन्फेक्शन कधी कधी येऊ शकतात, म्हणजे त्याचा कॉन्टॅक्ट येऊ शकतो. त्यात क्राऊडमध्ये घेऊन जाणं म्हणजे आता कोणाला कुठलं इन्फेक्शन आहे माहीत नाही, कोणाला सर्दी, कोणाला खोकला, वी नेवर नो ना. तर अशावेळी क्राऊडमध्ये तर पहिले 40 दिवस घेऊन जाऊच नाही. आणि बाकी तुम्ही जर ठीक आहे एखाद्या निवांत ठिकाणी जाणार असाल, फिरायला वगैरे जाणार असाल आणि जिथं टेम्परेचर एकदम कमी नाही आहे, जसं की आता महाबळेश्वर वगैरे घेऊन जाणं वगैरे मी पर्सनली नाही म्हणेन अशावेळी, किंवा जास्त एकदम गरमीच्या ठिकाणी पहिले 40 दिवस, कारण बाळाची बॉडी तेवढी कॅपेबल नसते की सराउंडिंगसोबत ॲडजस्ट होण्यासाठी. तर पहिले 40 दिवस इट्स बेटर टू अवॉइड, पण त्यानंतर तुम्ही घेऊन जाऊ शकता. येस, नो प्रॉब्लेम. सर, आत्ताच्या डिजिटलच्या काळात जेव्हा प्रत्येक गोष्ट स्क्रीन, मोबाईल याशिवाय नाही चालत आहे, मग या स्क्रीनचा बाळावरती काही अफेक्ट होतो का? 100% अफेक्ट होतो. तो आपल्याला दिसत नाही लगेच, पण त्याला लॉंग टर्म साईड इफेक्ट त्याचे खूप आहेत. म्हणजे बाळ रडत आहे लगेच मोबाईल द्यायचा, बाळ जेवायला नाही म्हणत आहे लगेच मोबाईल दिला जातो. पण तुम्हाला एक गोष्ट समजत आहे का की बाळ एखादी गोष्ट एवढ्या व्यवस्थित लक्ष देऊन पाहत आहे तर त्याचं आजूबाजूला लक्ष असतं का? बिलकुलच नाही. मोबाईलचं ॲडिक्शन तर मोठ्या लोकांना आहे, इव्हन आपल्यालाही म्हणतो मी, आपल्या जनरेशनला तर आहेच आहे, राईट. मग ते लहान बाळांना होणार नाही, कारण बाळ ते नोटीस करत आहे ना की तिथल्या गोष्टी हलत आहेत, काहीतरी वेगळं आहे. पण याचा लॉंग टर्म इफेक्ट असा होतो की अटेन्शन डेफिसिट होतं बाळाला. त्याला आपण ADHD म्हणतो, अटेन्शन डेफिसिट हायपर ॲक्टिव्ह डिसऑर्डर होऊ शकतो. बरोबर. त्याचं अटेन्शन स्पॅन कमी होतं, कॉन्सन्ट्रेशन कमी होतं, नंतर त्याचं कम्युनिकेशन स्किल डेव्हलप होत नाहीत, कारण ऑटिझम लाईक सिम्टम्स दिसतात. ऑटिझम ॲक्च्युली होत नाही, पण ऑटिझम लाईक सिम्टम दिसू शकतात की बाळाला एकुलकुंडेपणा वगैरे होऊ शकतो. म्हणजे त्याचे साईड इफेक्ट डेफिनेटली आहेत, ॲडवर्स इफेक्ट म्हणू शकतो आपण, खूप जास्त आहेत. तर पहिले 2 वर्ष तर स्क्रीन टाईम 0 असायला हवं, कम्प्लीट 0. म्हणजे कसली स्क्रीन दाखवू नका ना, इव्हन मोबाईलची, टॅबची, TV ची कसली स्क्रीन बिलकुल दाखवायची नाही. मी तर म्हणेन इव्हन व्हिडिओ कॉल्समध्येही कुठली स्क्रीन दाखवू नये. ओके. पहिले 2 वर्ष कम्प्लीट 0 स्क्रीन टाईम. हा खूप महत्वाचा पार्ट आहे खूप सर जास्त महत्त्वाचं आहे. आपल्या. कारण आपल्या ब्रेनची डेव्हलपमेंट जी असते ना, ते पहिल्या 2 वर्षातच जास्त होते, म्हणजे 2 वर्षातच होते इनफॅक्ट. ओके. आणि त्या काळात तुम्ही जर मोबाईल वगैरे अशा डिस्ट्रॅक्शन करणाऱ्या गोष्टी दिल्या तर डेव्हलपमेंट पाहिजे तशी होत नाही. सो इट्स बेटर टू अवॉइड अँड इट शुड बी अवॉइडेड. ओके सर. सर, बाळाचं जसं विकासाचे काही टप्पे असतात, म्हणजे माइलस्टोन्स ज्याला म्हणतात इंग्लिशमध्ये, ते कसे पालकांनी लक्षात ठेवायचे? ओके, आता माइलस्टोन्स म्हणजे काय, बाळ जसं जसं वाढत जातं ते ॲडिक्वेट एजला, म्हणजे त्याचे मला ते शब्द आठवणं मला माइलस्टोन्सला, विकासाचे टप्पे असं. हां, विकासाचा टप्पा हा चांगला शब्द आहे. ओके, बाळाच्या विकासाचे टप्पे. ओके. म्हणजे माइलस्टोन्स म्हणजे काय, जर बाळ तुमचं वाढत आहे आणि त्या लेवलला त्याच्या विकासाचा टप्पा तो गाठत आहे की नाही हे पाहणं म्हणजे एक माइलस्टोन्स असं आपण म्हणू शकतो. आता प्रत्येक एजला वेगवेगळे माइलस्टोन्स आहेत. म्हणजे समजा आता बाळ 3 महिन्याचं झालेलं आहे, तर 3 ते 4 महिन्यामध्ये बाळ नेक होल्डिंग येते, म्हणजे मान जे आहे ते बाळ स्वतःहून धरायला लागतं. तर त्याला मान धरणं किंवा नेक होल्डिंग असं म्हणतं, ते 3 महिन्यामध्ये येऊ शकतं. 4था महिना चालू झाला की बाळ एका अंगावर होतं, 4 to 5 monthsला होऊ शकतं. त्यानंतर 6वा महिना झाला तर बाळ स्वतःहून बसायचा प्रयत्न करतं, बसायला लागतं. नंतर 11व्या महिन्यामध्ये बाळ चालायला लागतं विथ सपोर्ट, क्रुझिंग म्हणतात त्याला, म्हणजे असं सोफा आहे तर सोफ्याला धरून चालणं, त्याला क्रुझिंग म्हणतात.
आणि 12व्या महिन्यात स्वतःहून विदाऊट सपोर्ट चालायला लागतं कधी कधी, आणि आपण विदाऊट सपोर्ट उभा राहतं आणि विथ सपोर्ट चालतं. असं तुम्ही जर हात वगैरे दिला तर चालू शकतं तसं. हे प्रत्येक महिन्याला असे वेगवेगळे माइलस्टोन्स आहेत, म्हणजे प्रत्येक एजला वेगवेगळे माइलस्टोन्स आहेत. त्यात 15 महिन्याचं बाळ झालं तर विदाऊट सपोर्ट चालतं. 18 महिन्याला पळावं लागतं, म्हणजे 1.5 वर्षात झालं की बाळ 100% पळणार, म्हणजे अजून खूप जास्त लक्ष ठेवायची गरज आहे असं म्हणू शकतो आपण. तसंच बाळाचं आवाजाला रिस्पॉन्ड करते काय नाही याचे पण वेगवेगळे माइलस्टोन्स आहेत. त्याचा ॲक्च्युली खूप मोठा चार्टच आहे जर पाहायला गेलं तर. पण आपण लक्ष कधी ठेवायचं, जर आपलं बाळ आणि बाकीचे बाळ आहे त्या एजला असं होत आहे की नाही. काही बाळ समजा 3 महिन्यात नेक होल्डिंग करू शकतं, तर काही बाळ 5 महिन्यात ते करू शकतं. 3 to 5 मंथ्स नॉर्मल पकडलं जातं. पण बाळ खूप जास्त डिलेड माइलस्टोन करत असेल तर एकदा मग डॉक्टरना दाखवणं किंवा पेडॅटिशियनला किंवा पेडॅटिक न्यूरोलॉजिस्टला दाखवणं कधी कधी महत्त्वाचं होऊ शकतं. सर, जसं मी सुरुवातीला म्हटलं की नवीन बाळ जन्माला आल्यावरती रडत असतं किंवा त्याच्या हालचाली हे काहीतरी एक मेसेज देत असतं. राईट. मग आई वडिलांनी बाळांशी संवाद कसा साधायचा? ओके, आता हा एक खूप चांगला क्वेश्चन आहे पाहायला गेलं तर. आता मगाशी मी तुम्हाला सांगितलं स्क्रीन टाईम बद्दल बोललो, ठीक आहे. आता मी ॲक्च्युली याच्यावर ना इंस्टाग्रामवर किंवा सोशल मीडियावर कधी कधी पाहतो की काही व्हिडिओज अशा आहेत ज्या त्यांनी सांगितलेलं आहे की बाळाला मोबाईल द्या डेव्हलपमेंट होते म्हणून. पण बाळाची जर डेव्हलपमेंट पाहिजे असेल, व्यवस्थित इंटेलेक्च्युअल वगैरे डेव्हलपमेंट करायचे असतील किंवा खूप चांगलं हे, तर बाळाशी संवाद साधणं हा सगळ्यात मोठा उपाय आहे. तुम्ही बाळाशी बोलायचं, ठीक आहे. बाळाशी तुम्ही कोणत्याही लँग्वेजमध्ये बोला, तुम्ही मराठीमध्ये बोला, हिंदी, इंग्लिश, वॉट एव्हर लँग्वेज तुमची जी मदर टंग आहे त्याच्यामध्ये कुठेही बोला, की बाळाला हे समजत असतं. आपल्याला वाटतं की बाळाला गोष्टी समजत नाही आहेत, आपण कितीही बोलू तो काही रिटर्न बोलणार नाही, तसं नाही. तुम्ही बाळाशी बोलत राहा. जितकं तुम्ही बाळाशी बोलाल तितकी त्याची डेव्हलपमेंट खूप चांगली होणार आणि तितकं बेबी इंटेलेक्च्युअली ऍक्टिव्ह असणार. बाळाशी बोलायचं, बिंदास बोलायचं. ओके. आता मी बोलून दाखवू शकत नाही तसं, अदरवाईज मी दाखवलंही असतं. पण आईला हे खूप चांगलं जमतं ऍक्च्युली वडिलांपेक्षा. पण याचा अर्थ असं नाही की वडिलांनी बोलायचं नाही, पण बोलत राहायचं बाळाशी. ओके सर, घरातील स्वच्छता म्हणजे बाळ जसं तुम्ही म्हटलं सोप्याला पकडून चालणार सगळीकडे, घरातील स्वच्छता आणि घरामध्ये मेंटेन होणारी हायजीन याचा नवजात बाळावरती काही परिणाम होतो का? जसं आपण मगाशी बोललो की नवजात बाळांमध्ये पहिल्या 1 महिन्यात कोणती काळजी घ्यायला हवी किंवा कोणते आजार असतात, तर त्यातला थोडा सिरियस आजार आम्ही इन्फेक्शन म्हणतो किंवा सेप्सिस म्हणतो. ओके. आणि हा ॲक्च्युली खूप सिरियस कधी कधी होऊ शकतो आणि ते होऊ नये ही जबाबदारी पालकांची किंवा घरच्या लोकांची असते सर्वांची. आणि त्यामुळे पहिला 1 महिना खूप जास्त काळजी घ्यायची. कुठेच इन्फेक्शन होऊन किंवा कुठले अशी सोर्स ऑफ इन्फेक्शन ठेवायचं नाही. घर साफ ठेवणं पहिला क्रायटेरिया. आणि तुम्हाला बाळाला टचही करायचं आहे, तुम्हाला जाऊन एकदा इकडे तिकडे टच करायचं आहे, बाळाला घ्यायचं आहे, अशा वेळी कम्प्लीट हँडवॉश घ्यायचा. मध्ये कोविडमध्ये सर्वांनी हँडवॉश जसे केले ना, त्या 6 स्टेप्स होत्या, त्यानुसार प्रॉपर असं सगळ्या स्टेप फॉलो करून प्रॉपर हँडवॉश घ्यायचंच. नंतर सॅनिटायझर लावायचं आणि मगच बाळाला घ्यायचं, ठीक आहे. आता काही लोक असे म्हणतात की नाही काय एवढी गरज आहे, आधी एवढं व्हायचं का, बाळ नाही असं नाही करायचं, बाळ ॲक्टिव्ह झालं पाहिजे. पण ह्या गोष्टी कधी आहेत नंतरच्या. 1 महिना इन्फेक्शन होऊ न देणं हीच बाळासाठी मोठी ट्रीटमेंट असते, हीच एक ट्रीटमेंट असते आपण असं म्हणू शकतो. ओके. आणि आजकाल म्हणजे आता नवीन बाळ एखादं दिसलं क्यूट असतं बाळ, कोणाला जाऊन त्याची पप्पी घ्यावीशी वाटते. आता कुणाला कोणतं इन्फेक्शन आपल्याला माहिती नाही आहे. इव्हन पेरेंट्सनी पण बाळाला पप्पी घेऊ नये. झालं की बाळ क्यूट दिसतंय, जा त्या गालाला पप्पी घ्या, हे करा ते करा, काही गरज नाही आहे. हे तुम्हाला या गोष्टी तुम्हाला क्यूट वाटत असतील तुमच्यासाठी की तुम्ही ते प्रेम दाखवायचं तुमचा एक सोर्स असेल, म्हणजे एक वे असेल, पण तो चुकीचा वे आहे. असं बिलकुल करू नये. बाळाला पप्पी वगैरे घेऊ नये. आणि तुम्हाला टच करायचं आहे, हात लावायचे नेहमी, हँडवॉश, सॅनिटायझर या सगळ्या गोष्टी वापरल्याच पाहिजेत. सर, जसं आता एक गोष्ट आहे की पारंपरिक पद्धती, जसं आपण भाग 1 मध्ये बघितलं, पारंपरिक पद्धती आणि डॉक्टरांचा सल्ला, पालकांनी हे संतुलन कसं साधायचं? ओके, हे ॲक्च्युली पालकांसाठी पण चॅलेंजिंग असतं आणि पेडियाट्रिशियनसाठी पण चॅलेंजिंग असतं. कारण बरेच पालक आमच्याकडे असं म्हणतात की माझी आई ऐकत नाहीये, म्हणजे पालक म्हणतात, म्हणजे बाळाची आजी ऐकत नाहीये, घरची लोक ऐकत नाहीये, ते म्हणतात डॉक्टरना काय समजतं, ते काही सांगतात, तुला घुटी दिली नव्हती का आम्ही, बरोबर, तुला मत दिलं नव्हतं का आम्ही, म्हणजे इन शॉर्ट असं आम्हाला खूप ऐकायला मिळतं. आता यातलं एक आता पारंपरिक पद्धतीमध्ये घुटी देणे एक आहे, म्हणजे ऑल ओव्हर इंडियाच आहे, महाराष्ट्रात तर आहेच आहे, पण ऑल ओव्हर इंडिया त्याला काही काही ठिकाणी जन्मघुटी पण म्हणतात. ओके. म्हणजे घरचे जे आहेत जुनी मंडळी त्यांचं म्हणणं असतं की घुटी द्या,
त्यांना बाळ खूप धष्टपुष्ट होईल, चांगलं होईल. पण त्या घुटीमध्ये आता जे खारीक वगैरे असतात ना, या गोष्टी, पण त्याचं होतं कसं माहिती आहे का, त्या गोष्टी पचायला खूप जड असतात. घुटी देणं म्हणजे ओके. लहान बाळांचे आतडे एवढे स्ट्रॉंग नसतात की ते घुटी सारखे पदार्थ पचवू शकतील. ठीक आहे, त्यामुळे या गोष्टी घुटी वगैरे देणं कम्प्लिटली अवॉइड करायला हव्यात. आणि दुसरं एक आहे की मध. ज्यावेळी आम्ही एखादं डिलिव्हरी होते बाळाची आणि नातेवाईकांना सांगायला जातो की तुम्हाला हे झालं आहे, मुलगा झाली आहे, मुलगी झाली आहे, तर एक प्रथा आहे की लगेच मध चाटलं जातं. आणि आम्हाला नातेवाईक विचारतात आम्हाला मध चाटायचं, चाटू का? काही काही ठिकाणी अशी प्रथा आहे. तर तुम्ही इन्फंट बोट्युलिझमबद्दल ऐकलं असेल की याच्यामध्ये मधामध्ये क्लॉस्ट्रिडियम बोट्युलिनम नावाचा एक बॅक्टेरिया असतो. त्यामुळे एक बोट्युलिनम टॉक्झिन तयार होतो आणि त्याच्यामुळे इन्फंट बोट्युलिझम नावाचा एक आजार होऊ शकतो. आणि त्याच्यामुळे हे ब्रेन इन्फेक्शन वगैरे होऊ शकतं आणि तो खूप एक डेंजरस आजार आहे. प्रत्येकाला होईल असं नाही आहे, पण असं होऊ शकतं. आणि आता राहिला प्रश्न हा की संतुलन कसं साधायचं. बरोबर. आता बरेच लोक सांगतात की आमच्या काळात अशी दिलं जायचं, हे पहिल्यापासून चालत आलं आहे. मला सांगा, आधी एखाद्या व्यक्तीला बाळ किती असायचे? डझनभर, 10-12. एक टीम तयार व्हायची, क्रिकेटची टीम तयार व्हायची. हो, 100%. कबड्डीची पण कबड्डीची पण होऊ शकते, राईट. पण त्यातले शिल्लक किती राहायचे? 12 असतील तर एक 7-8 पर्यंत. 7-8 शिल्लक राहायचे. राहिलेले 5 कुठे जायचे आपल्याला माहिती नाही आहे ना, 5 कुठे जायचे. बरोबर. कारण या अशा प्रथा पण त्याला एक रिस्पॉन्सिबल आहेत की जे न्यूनॅटल मॉर्टॅलिटी किंवा डेथ व्हायच्या, या प्रथा त्याला रिस्पॉन्सिबल असायच्या. आता तसं होतंय का? आता प्रत्येकाला 1 किंवा 2 अपत्य असतात, मॅक्झिमम 2च, कधी कधी क्वचित 3, पण मी तर 2च म्हणतो. पण त्याच्यामध्ये आपण अशी रिस्क घेऊ शकतो का? जुन्या प्रथा, रूढी, परंपरा ज्यांच्या आहेत, नाही ना. तर तुम्ही स्टॅटिस्टिक्सही काढलं ना, आधीच्या काळातले न्यूनॅटल मॉर्टॅलिटीज, जे न्यूनॅटल डेथ्स म्हणजे नवजात बाळांचे मृत्यूदर आणि आत्ताचा मृत्यूदर काढला तर तो खूप घटला आहे. याला कारण असं आहे की आजकाल लोक पण अवेअर झाले आहेत, आजकाल डॉक्टरांना ऐकत आहेत, त्यांचं मत विचारात घेत आहेत. बरोबर. तर या गोष्टी विचारात घ्यायला हव्यात आणि त्यांनी त्यांच्या जुन्या लोकांना समजावून सांगणं हे एक पालकांचं काम आहे. ॲज अ डॉक्टर आम्ही सांगतोच, पण कधी कधी ते ऐकलं जात नाहीये. तर त्यांना अशा गोष्टी थोड्या व्यवस्थित समजावून सांगा की जेणेकरून यातून बाहेर पडलं पाहिजे. सर, जसं आपण आता न्यू पॅरेंट्स बद्दल बोलतोय, तर ह्या नवीन पालकांमध्ये सर्वात मोठ्या चुका त्या काय करतात? ओके. आजकाल एक तुम्ही गोष्ट पाहिली असेल, आजकालचे पेरेंट्स थोडे ओव्हर कॉन्शियस पण तितकेच आहेत. म्हणजे चुका म्हणण्यापेक्षा ते खूप जास्त पॅनिक होतात आजकाल, कारण त्यांना ही एक खूप मोठी जबाबदारी वाटते आणि त्यांना या गोष्टीने ते घाबरतात. म्हणजे ओव्हर प्रोटेक्टिव्हनेस कधी कधी जास्त होतं असं मी पाहिलं आहे बऱ्याचदा. तर ते तितकं व्हायची गरज नाही आहे. तुम्ही ठीक आहे, या गोष्टी कॅज्युअली पण करू शकता. ठीक आहे, न घाबरता तुम्ही या गोष्टी खूप चांगल्या पद्धतीने करू शकता. मग त्याच्यामध्ये फिडिंग देणं, बर्पिंग टाईम टू टाईम देणं, या गोष्टी पण. आणि कधी कधी आजकाल एक सोशल मीडियावर मी पाहिलेलं आहे की आजकाल बरेच लोक सोशल मीडियावर इन्फ्लुएन्सिंग करत आहेत. आता काही काही नवजात ज्यांना बेबी वगैरे आहेत त्या पण इन्फ्लुएन्सर म्हणून करतायत. ठीक आहे, ती चांगली गोष्ट आहे, नाही असं नाही. पण तुम्ही अशा ज्या गोष्टी सांगता तुम्ही एक त्याचा पूर्ण अभ्यास करायला हवा असं माझं म्हणणं आहे. की तुम्ही ब्लाइंडली जे तुमच्या बाळासाठी बरोबर होतं ते बाकी बाळांसाठी होईलच असं नाही आहे. बरोबर. त्यामुळे कुणाला कधी फॉलो करायचं, कुठली गोष्ट बरोबर आहे कुठली नाही, या गोष्टी शहानिशा करा. काही त्या सायंटिफिक स्टडीज आहेत का, हे सायंटिफिकली बरोबर आहे की नाही, या गोष्टींकडे थोडं व्यवस्थित फॉलो करा. नाहीतर ठीक आहे, एखाद्यानं सांगितलं, आता एखाद्याचे काय मी अशा खूप बघितलेल्या आहेत न्यू मदर्स ज्या इन्फ्लुएन्सर म्हणून काम करत आहेत, पण ज्यांना ॲक्च्युली काही त्यांच्या गोष्टी एवढ्या चुकीच्या होत्या, पण मी आता सांगूही शकत नाही, नावही घेऊ शकत नाही त्यांचं. पण अशा लोकांना फॉलो करताना थोडासा विचार करा, आपण काय बरोबर करालो काय नाही, या गोष्टींचा थोडासा चांगलं हे करा. कारण मी एक गोष्ट पाहिली होती, घुटीवरूनच आपला मग अशी विषय झाला. एक 3 महिन्याचं बाळ होतं, त्याला घुटी टाकण्याचा एक आईने व्हिडिओ टाकला होता. अँड शी वॉज ॲक्च्युली इंजिनियर, शी वॉज एज्युकेटेड. आणि मी फक्त कमेंटमध्ये असं एकदा म्हटलं की नाही, असं घुटी द्यायला नको असं तसं. शी स्टार्टेड हॅव्हिंग फाईट विथ मी इन द कमेंट सेक्शन. ओके. म्हणजे लोक त्यांना जे बरोबर वाटते ते बरोबर आहेच असं झालंय. पण तुम्ही जाऊन ठीक आहे, तुम्ही आता एज्युकेटेड आहात ना, सायंटिफिक स्टडीज करा, काय होते काय नाही पहा. मे बी तुमच्या बाळाला ते डायजेस्ट झालं, पण दुसऱ्या बाळांना होईल असं नाही आहे ना. तर या गोष्टी चुकीच्या आहेत. बरोबर. तर पेरेंट्सनी कोणाला म्हणजे कोणाचं ऐकायचं कोणाचं नाही, या गोष्टी थोड्याशा लक्ष ठेवून केलेल्या बेटर आहेत. सर, बऱ्याच पालकांचा असा प्रश्न असतो की बाळ रात्री जागतं, बाळ रात्रीच जागतं, दिवसा झोपतं आणि रात्री जागतं, म्हणजे हे असं का असतं?
हा खूपच कॉमन क्वेश्चन विचारला जाणार आहे आम्हाला ॲक्च्युली, आणि महत्त्वाचा क्वेश्चन आहे की तुम्ही आपण इथं कव्हर केला. बरेच पेरेंट्स म्हणतात की बाळानं आमची नाईट शिफ्ट लावली, बरोबर. तो नाईटला जागा म्हणजे बाळ जागा राहतं आणि दिवसा झोपतं, पण आम्हाला तसं होत नाही म्हणून. ठीक आहे. ॲक्च्युली कसं असतं माहिती आहे का, बाळ ज्यावेळी गर्भात असतं ते आईची दिवसा हालचाल चालू असते, कामं चालू असतात, इकडे तिकडे आई त्यावेळी जागी असते. मग त्याला रॉकिंग इफेक्ट म्हणतात, की मोमेंटमध्ये झोप लागणं. ठीक आहे. आता आपणही कुठल्या गाडीमध्ये बसलो, ठीक आहे, आता बसमध्ये बसलो, कारमध्ये, कुठेही बसलो, तर आपल्याला अचानक झोप येते, थोड्या वेळानं झोप येते ना, पण हालचाल चालू असते आपले ज्या ह्याच्यामध्ये आहोत गाडीमध्ये वगैरे, त्याच्यामुळे. तसंच बाळाचं असतं. बाळासाठी हे गर्भ म्हणजे एक प्रकारची गाडी असते. ठीक आहे. मग ती गाडी इकडे तिकडे हालायला लागली की बाळ झोपी जातं, पण रात्री आई झोपलेली असते त्यावेळी बाळ जागं होतं. येस. आणि ही सवय मोडायला बाळाला टाइम लागतो का, बाळ गर्भातून बाहेर आलेलं आहे, आता गाडीतून नाही आहे, मग बाळाला ही जी सवय लागली असते डे नाईटची, ही चेंज व्हायला 2 ते 3 महिने कधी कधी लागू शकतात. काही बाळांची एका महिन्यात जाऊ शकते, नाही असं नाही, पण कधी कधी 3 to 4 months पर्यंत ही नाईट शिफ्ट पर्यंतची लागू शकते. मग ते गर्भातली ती हालचाल म्हणजेच पाळणा. हा, पाळणा ही कन्सेप्ट आहे, पण मी स्पेसिफिकली पाळणा रिकमेंड करत नाही. ओके. कारण माझं म्हणणं असं आहे की आई आणि बाळ यांचा कॉन्टॅक्ट जास्त व्हायला हवा. ते एका रूममध्ये पाहिजेत आणि सोबत हवेत. त्यांचा स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट किंवा हे जे एका साईडला असणं जास्त महत्वाचं आहे, म्हणजे त्याला सिक्युरिटी फील होण्यासाठी आणि बॉन्डिंग वाढण्यासाठी. तर पर्सनली मी तर पाळणा रिकमेंड करत नाही, कारण या दोघांचं बॉन्डिंग वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ज्या इम्पॉर्टंट राहतात आईला दूध देण्यासाठी किंवा खूप गोष्टींसाठी, तर पाळण्यापेक्षा मी बाकीच्या गोष्टी जास्त रिकमेंड करेन, पण सेफ्टी पकडून. कधी कधी असं होतं की आई झोपेमध्ये बाळाच्या अंगावर जाऊ शकते, थकलेली असते राईटला, ती पण गोष्ट काही सेफ नाही आहे. पण आय विल रिकमेंड की पाळणा न यूज केलेला जास्त चांगला. ओके. सर, आता आपण बाळाबद्दल बोलतोय, येस, पण सगळ्यात महत्वाचा पण एक विषय आहे की आईचं मानसिक आरोग्य. येस. ते कसं बदलतं, ते कसं आपण सांगू शकतो त्यांना, कसं मोटिवेट करू शकतो त्यांना. म्हणजे तुम्ही एक गोष्ट बघितली का, ज्यावेळी बाळ होतं ना, ते एक मोठी प्रोसिजर आहे, आणि या प्रोसिजरमध्ये सगळ्यात जास्त सफर कोणी करत असेल तर आई करते. फ्रॉम द बिगिनिंग ऑफ द कन्सेप्शन म्हणू शकतो आपण. सगळ्यात जास्त कोणी सफर करत असेल तर आई करते. बाकी लोक खुश होतात, पण आई सगळ्यात जास्त सफर करते, कारण तिच्या बॉडीमध्ये चेंजेस होतात. बाकीच्या कोणाच्या बॉडीमध्ये चेंजेस होत नाहीत, पण तिच्यामध्ये ते चेंजेस झालेले असतात. आणि सर्वात महत्त्वाचा चेंज असतो हार्मोनल चेंजेस. म्हणजे तिथून 9 महिने हार्मोनल चेंजेस वेगळा, जसं डिलिव्हरी झाली तिथून हार्मोनल चेंजेस वगैरे. ठीक आहे. डिलिव्हरीच्या वेळी त्रास वेगळा, नॉर्मल झाली तरी त्रास आहे, सिझरियन झाली तरी त्रास आहे. आणि या सर्व चेंजेसमध्ये आईला पोस्टपार्टम डिप्रेशनचे चान्सेस खूप वाढतात, कारण तिच्यावर एक वेगळ्या प्रकारचा तणाव असतो. आणि आजकाल इंडियामध्ये कसं आहे की मेल ऑब्सेशन आहे, मेल बेबीचं ऑब्सेशन. मुलगा झाला तर वेल, त्यात मुलगी झाली तर बाकीचे लोक कधी कधी नावं ठेवतात. बरोबर. त्यामुळे अजून पोस्टपार्टम डिप्रेशन जास्त होतं. म्हणजे असं आहे, अजूनही आहे. इव्हन एज्युकेटेड फॅमिलीजमध्ये पण आहे, इव्हन एज्युकेटेड फॅमिलीजमध्ये जास्त आहे हे म्हणू शकतो. कारण मी अशा बऱ्याचदा पाहतो ना, ज्यावेळी मी आता तुम्हाला काय झाले काय नाही, आम्हाला ॲज अ पेडियाट्रिशियन डिलिव्हरी आम्हाला रिलेटिव्हला एक्सप्लेन करावं लागतं. ज्यावेळी त्यांना आम्ही सांगतो ना मुलगी झाली, त्यांना चेहराच पडतो, बऱ्याचदा असं होतं. पण हा म्हणजे ओव्हरऑल असं आहे की या सर्व गोष्टींचा परिणाम आईवर होऊ शकतो, आणि त्याच्यामुळे काय होतं, आईला दूध कमी येणं या गोष्टी, आणि परत दूध कमी आले की परत आईला टॉन्ट पडतात की तुला दूधच येत नाही आहे. ठीक आहे. आणि आईचं समजा सिझरियन झालं तर परत आईला टॉन्ट की तुझं सिझरियन कसं काय झालं, तू नॉर्मलला ट्रायच केला नाहीस. म्हणजे आई म्हणजे मदर इज द पर्सन हू सफर्स अ लॉट, हू सफर्स फॉर द मोस्ट ऑफ द टाइम. तर तिचं ते मानसिक संतुलन मेंटेन करणं खूप काम आहे. आणि आता बाळ नाईटला जास्त झोपतं, ठीक आहे, सॉरी नाईटला जास्त जागं राहतं बाळ. मग कसं होतं, आईलाही त्यासोबत जागं राहावं लागतं ना. पण आता बऱ्याच घरामध्ये कसं असतं की आई जरी झाली असेल तरी सकाळी उठून घरातील काम करणं आईकडनं एक्सपेक्ट केलं जातं, आणि ते खूप चुकीचं आहे. एकटं बाळ जागत आहे का रात्री, नाही, आई पण त्यासोबत जागते, फिडिंग करते, बर्पिंग करते, अशा गोष्टी आहेत. पण दिवसा काय करते, मग बाळ झोपतं दिवसा, पण त्या काळात आईला आराम देणं हे घरच्यांचं काम आहे. जर बाळ झोपले ना, म्हणजे ॲज अ पेडियाट्रिशियन मी असं सांगत असतो की मी ठणकावून सांगतो ॲक्च्युली सगळ्यांसमोर की ज्या काळात बाळ झोपले आईने त्या काळात कंपल्सरी झोपायचंच. दिवसा झोपलं असेल बाळ तर दिवसा झोपायचंच, कारण तोच एक टाईम असतो ज्या काळात आई थोडा आराम करू शकते. आणि या पूर्ण ह्याच्यामध्ये घरच्यांचा खूप जास्त सपोर्ट आईला खूप जास्त महत्त्वाचा आहे.
जर तुम्ही चांगला सपोर्ट केला तर आईचं मानसिक संतुलन चांगलं राहील आणि इव्हेंच्युअली बेबीची हेल्थ चांगली राहील. सर, आपण आईच्या आणि घरातल्यांच्या सगळ्या मानसिक आरोग्याबद्दल किंवा घरातल्यांनी कसं सपोर्ट करायचं याच्याबद्दल बोललो. वडिलांची भूमिका कशी असली पाहिजे? ओके, आता मी एक न्यू फादर आहे. आता थोडं तू पण न्यू फादर होणार आहे. येस. तर एक मिलेनियम जनरेशनची ना एक चांगली गोष्ट आहे. इव्हन जेनझी पण आहेत त्याच्यामध्ये काही काही आहेत जे आता जस्ट 2000 आहेत आणि ते आता फादर होणार आहेत, असे पण आहेत. पण ही जी नवीन जनरेशन आहे ना, ॲज अ फादर खूप चांगली आहे. मी पर्सनली स्वतः पाहिलेलं आहे आणि इव्हन माझी वाईफही तशी म्हणते की यू आर अ गुड फादर. त्यामुळे मला ॲक्च्युली प्राऊड फील होतं. बरोबर. कारण कसं आहे माहिती आहे का, आई तर सफर करतेस नो डाऊट, पण आपल्या जनरेशनचं असं आहे की आपण आपल्या मिसेसला वाईफला खूप चांगलं सांभाळून घेतो म्हणण्यापेक्षा आपण तिची सिच्युएशन जी आहे ते आपण व्यवस्थित हँडल करतो. तर ती गोष्ट खूप महत्त्वाची आहे. आपला ॲक्च्युली ॲज अ फादर रोल इतकाच आहे की मदर आणि बेबीला एक मेंटल सपोर्ट देणं, मॉरल सपोर्ट देणं, तिच्यावेळी तिला जिथे गरज आहे तिथं उभा राहणं. म्हणजे आजकाल असं होत आहे की आता फादर आजकाल असं नाही की प्रत्येकाला वेळ मिळतो म्हणून, कारण आपल्या इंडियामध्ये पॅटर्निटी लिव्ह कन्सेप्ट अजून पाहिजे तसा नाही आहे. जस्ट आत्ताच आलेला आहे. म्हणजे जस्ट मी 2-3 दिवसापूर्वी न्यूज वाचली, हायकोर्टनं वगैरे काय असं म्हटलं की पॅटर्निटी लिव्ह द्यायला हवी म्हणून. ओके, ठीक आहे. पण ते अजून कन्सेप्ट आपल्या इथं आहे तसे अंमलात येत नाही अजून सध्या तरी. आणि ॲज अ मेडिकल फील्डमध्ये तर पॅटर्निटी लिव्ह वगैरे प्रश्नच येत नाही आहे. राईट. तर असं आहे की पण आता ANC फेजमध्ये म्हणजे प्रेग्नन्सी फेजमध्ये प्रत्येक गायनेकडे जाताना प्रत्येक वेळी हजबंडना तिथं प्रेझेंट राहणं अपेक्षित आहे. प्रत्येक स्कॅनवेळी तिथं प्रेझेंट राहणं अपेक्षित आहे. आणि नंतर नेऊन डिलिव्हरीच्या वेळी पण एक तिला सपोर्ट देणं की नाही तू करू शकतेस, घाबरू नकोस, मी तुझ्या सोबत आहे, घाबरायची बिलकुल गरज नाही आहे, आपण सगळं हँडल करू, मॅनेज करू, टेन्शन घेऊ नकोस. हा जो सपोर्ट असतो ना तो सर्वात जास्त महत्त्वाचा असतो. आणि इव्हन आता मग असं घरचे लोक आता जास्त मी घरच्यांना ॲक्च्युली टार्गेट करत नाही आहे, म्हणजे पण असं जुनी रूढी परंपरावाली लोक असतात ते कधी कधी म्हणत असतील नाही तुला दूध येत नाही वगैरे अशा गोष्टी असतील, तर अशा वेळी त्यांना हे समजावून सांगणं हे पण एक फादरचं काम असतं. फादरचं काम असं असतं की आईसोबत बाकीचे लोकही त्याला हँडल करावे लागतात. राईट. मग त्या दोघांना समतोल साधायचं काम हे फादरचं असतं. आणि याच्याशिवाय आता तुला आता नाईटला जागावं लागेल थोड्या दिवसांनी. बरोबर. राईट. 1-2 महिन्यातला जागावंच लागेल. कारण नाईटला आई दूध पाजेल, पण बर्पिंग करणं हे फक्त आईचं काम आहे का? नाही. फादरने शिकूनच घ्यायला पाहिजे की ढेकर कशी द्यायची, कसं नाही. सोबत आपल्याला डेफिनेटली फादर्सना जागावं लागतं आणि जागा म्हणतो मी, कारण त्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. कारण या गोष्टी आईला आवडतात आणि तुमचं पण एक बॉन्डिंग तयार होतं ना. मदरचं तर बॉन्डिंग तयार होतंच, पण बाळासोबत एक फादरचं बॉन्डिंग पण खूप जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे फादर म्हणून तुमच्या आत्ताच्या खूप जास्त एक मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे आणि ती प्रत्येकाने घ्यायलाच हवी. मी पण लक्षात ठेवेन सर या सगळ्या ठेवायलाच गोष्टी. पाहिजे. सर, इमर्जन्सी साईन्स आपल्याला थोडंसं आपल्या श्रोत्यांना सांगायचे आहेत. कोणत्या अशा असतात जिथं तात्काळ म्हणजे इमिजिएटली त्यांना डॉक्टरकडे जायला पाहिजे? ओके. आता नवजात बाळामध्ये कसं आहे माहिती आहे का, आता समजा बाळ आहे तिला खूप धाप लागत आहे, कधी कधी धाप येत आहे म्हणजे इट्स साईन ऑफ द इन्फेक्शन असं होऊ शकतं, किंवा लंग इमॅच्युरिटीमुळे होऊ शकतं. जर प्रमाणापेक्षा धाप जास्त होत आहे किंवा त्याचं ब्रिदिंग पॅटर्न वाढलेलं आहे, श्वासोच्छ्वासाचा रेट वाढलेला आहे, किंवा श्वासात खड्डा पडत आहे त्याच्या छातीजवळ, तर अशा वेळी पटकन हॉस्पिटलला जावं. कारण अशा वेळी ट्रीटमेंटची गरज असते. कधी कधी ऑक्सिजन सपोर्ट लागू शकतो, कधी CPAP लागू शकतो, कधी कधी इनकेस व्हेंटिलेटर लागू शकतो. इट डिपेंड्स ऑन द केस. तर अशा वेळी पटकन त्यांनी हॉस्पिटलला जाणं अपेक्षित आहे. आणि त्याच्याशिवाय बाळ झोपलं आहे आणि खूप वेळ झोपलेला, उठतच नाही आहे, तुम्ही हलवलं तरी उठत नाही आहे, चिमटा घेतला आवाज दिला तरी उठत नाही, चिमटा घेतला चांगलं स्टिम्युलेट केलं तरी पण बाळ उठत नाही आहे, तर समजायचं कधी कधी हायपोग्लायसेमिया झालेलं असेल, शुगर कमी झाली असेल बॉडीमधली, किंवा दुसरं काही एखादं कॉम्प्लिकेशन असेल, तर त्यावेळी तत्काळ हॉस्पिटलला जायचं. पेडियाट्रिशियनला एकदम अर्जंटली जाणं अपेक्षित असतं अशा वेळी. आणि शिवाय ताप वारंवार येतं आहे, एकदा ताप आला तुम्ही थोडंसं म्हणजे अंगावरचे कपडे वगैरे थोडी कमी केले, ठीक आहे, इनफ कपडे ठेवले अंगावर, तरी पण ताप कन्सिस्टंटली येत आहे, त्यावेळी जाणं अपेक्षित आहे. बाळ खूपच जास्त इरिटेट झालं आहे की खूप कंटिन्यू रडत आहे, इरिटेबिलिटी खूप जास्त वाढलेली आहे, त्यावेळी पटकन हॉस्पिटलकडे जाणं किंवा त्या गोष्टी सिरियसली घेणं थोडं अपेक्षित असतं. आणि त्याशिवाय वारंवार उलट्या होत आहेत, की थोड्याफार उलट्या ठीक आहे तरी नॉर्मल समजल्या जातात, पण प्रत्येक फिडिंगनंतर उलटीच होत आहे, जेवढं फिडिंग घेत आहे त्याच्यापेक्षा जास्त वॉमिटिंगच करत आहे, असं झालं तरी पण
त्या गोष्टी थोडंसं सिरियसली घेणं अपेक्षित आहे, कारण अशा वेळी कधी कधी डिहायड्रेशन वगैरेचे चान्सेस वाढतात आणि त्या गोष्टी सिरियस होऊ शकतात फ्युचरमध्ये. म्हणून या गोष्टी अवॉइड करायच्या असेल तर डॉक्टरला लवकर कन्सल्ट करणं इज गुड थिंग. सर, अजून एक एमर्जन्सी सिच्युएशन्स येऊ शकते कधी कोणाच्याही घरी, जसं की बाळानं काहीतरी तोंडात टाकलंय, ओके, म्हणजे त्याचा श्वास गुदमरलाय, चोकिंग झालंय, त्याच्याबद्दल आपण हा एक माझा ऍक्च्युली खूप आवडता टॉपिक आहे, कारण माझ्या ड्युटीमध्ये बऱ्याचदा असे चोकिंगवाले एपिसोड मी पाहिलेले, ट्रीट केलेले आहेत. मी रिसेंटली व्हिडिओ पण टाकला होता त्याच्यावर, की कसं असतं घरामध्ये अशा खूप गोष्टी असतात. आता बाळासाठी कसं असतं की ते गोष्टी एक्सप्लोअर करत आहे बा, राईट. मग एक्सप्लोअर करत आहे म्हणजे काय, ते त्या गोष्टी तोंडात टाकून बघतं, त्याची टेस्ट कशी आहे बघतं. त्यासाठी करायला दुसरं काही नाही ना, एक तर हातात घेऊन तोंडात टाकेल तेवढंच करेल. त्यामुळे मी असं पर्सनली सांगेन की बाळ जसं तुमचं रांगायला लागलं, ठीक आहे, गोष्टी हातात घ्यायला लागलं, तर त्यानंतर घरातल्या सगळ्या ज्या गोष्टी असतात लहान लहान त्या काढून पटकन दुसरीकडे कुठेतरी अशा ठिकाणी ठेवायचे तर बाळाचा हात जाणार नाही. परवाच आमच्या इथे एक केस आली होती, त्याच्यामध्ये ना ते खेळण्यातलं ट्रॅक्टर, JCB, खेळण्यातला JCB ॲक्च्युली प्लास्टिकचा असतो तो, त्याचं एक चाक होतं, छोटं चाक, ते त्यानं तोंडात टाकलं होतं. बापरे. आणि दॅट वॉज अ चोकिंग इन्सिडेंट. तो इव्हेंच्युअली आम्ही आमच्या हॉस्पिटलमध्ये मॅनेज केला व्यवस्थित. पण अशा गोष्टी खूप येतात. आणि त्यातले शेंगदाणा वगैरे, शेंगदाणा म्हणजे खूप हार्मफुल आहे गोष्ट, की खाली पडलं असलेलं बाळ ते तोंडात टाकतं आणि कधी कधी ते साईज छोटे असल्यामुळे ना ते श्वास न लिखित जाऊन बऱ्याचदा अडकतं, असंही होतं. तर असे एपिसोड जसे झाले तर हॅमलिक मॅन्युअल म्हणून असतं, तर ते एजनुसार डिफरंट असतं. एका वर्षाच्या आत असेल तर त्याला बाळ उलटं करायचं आणि मागून 5 थ्रश असे द्यायचे पाठीवर, नंतर परत त्याच्यातून बाहेर पडल्यानंतर उलटं करायचं आणि चेस्टमध्ये कंप्रेशन द्यायचे 5, असं करायचं. सर, आपण ते एकदा त्या मगाशच्या भावलीवर दाखवू करू शकतो. शकतो, नो प्रॉब्लेम. हे जास्त छोटं पण ठीक आहे, मॅनेजेबल. हे बाळ असं घ्यायचं, समजा काय ते घेतलेलं आहे आणि पहिल्यांदा चोकिंग आहे की नाही हे डिफरन्शिएट करणं महत्त्वाचं आहे. जर बाळाला श्वास घ्यायला त्रास होत आहे, बाळाचा आवाज निघत नाही आहे, तर समजायचं की चोकिंग एपिसोड डेफिनेटली आहे. मग अशा इमिजिएटली ॲक्शन घेणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. तर हे बाळ आहे, चोकिंग केलं आणि एका वर्षातलं बाळ असं कन्सिडर करूया. मग बाळाला आपण असं घेऊ शकतो, एक तर मोठा हात असेल तर असं बसू शकतो किंवा येतं मांडीवर घेऊ शकतो, काही इश्यू नाही आहे. असं घ्यायचं उलटं आणि हे आपले जी मूठ असते तिथून पाठीवर हे जे स्कॅप्युलर बोन असतं त्याला, याच्यामध्ये असं 5 थ्रस्ट द्यायचे असे. ओके, ठीक आहे. आणि याच्यातून बाहेर पडत नाही तर परत उलटं करायचं आणि चेस्ट कंप्रेशन 5 द्यायचे. अशी प्रोसेस करत राहायची, असे 5 वगैरे. ठीक आहे. हे झालं एका वर्षाच्या आत. आणि समजा एका वर्षापेक्षा जास्त एज असेल तर त्याच्या मागे उभं राहायचं, अशी मूठ बनवायची आणि इथलं आपल्या ज्या छातीच्या खाली जिथं पोट असतं ना तिथं अशी द्यायची, अशी कंप्रेशन्स. ओके, ठीक आहे. हे दिलं तर पटकन बाहेर येईलच, मोस्ट ऑफ द टाइम बाहेर येतं, पण त्यातूनही बाहेर येत नसेल तर इमिडिएटली पटकन हॉस्पिटलला जाणं गरजेचं आहे अशा केसेस. ओके. सर, आता माझा आजच्या एपिसोडचा शेवटचा प्रश्न असणार. ओके. जसं मी नवीन पालक होण्याच्या प्रवासात आहे किंवा थोड्या दिवसात होतोय, तर त्यांच्यासाठीचा सगळ्यात महत्त्वाचा सल्ला किंवा ह्या एपिसोडमधूनचा एक टेक अवे त्यांच्यासाठीचा. ओके. जसं मी मगाशी सांगितलं की पालकत्व ही एक जबाबदारी आहे, पण तुम्ही घाबरून बिलकुल जाऊ नका. गोष्टी जितक्या अवघड वाटतात तेवढ्या गोष्टी अवघड नाही आहेत. गोष्टी खूप जास्त सोप्या आहेत. ते तुमच्यावर डिपेंड आहे, तुम्ही त्या गोष्टींना कसे घेता. घाबरायची बिलकुल गरज नाही, पॅनिक होऊ नका. आता बरेच मी पालक असे बघितलेले आहेत, त्यातल्या त्यात फादर्स जे बाळ घ्यायलाच घाबरतात. त्यांना भीती असते बाळ पडतं की काय, मान धरलेली नाही आहे. नाही, घाबरू नका. तुमच्यासाठी हा नवीन एक्सपिरियन्स नक्की आहे, पण घाबरण्यासारखं बिलकुल काही नाही आहे. स्मूथली जा, सॉफ्टली जे काय गोष्टी आहेत त्या करा, एकदम शांत व्हा आणि गोष्टी हँडल करा. आणि कुठल्या गोष्टी चुकीच्या आहेत, कुठल्या बरोबर आहेत, या गोष्टीमधला एक समतोल साधा. सगळ्याच गोष्टी बरोबर नसतात किंवा सगळ्या चुकीच्या नसतात, पारंपरिक गोष्टींमध्ये पण आणि मॉडर्न गोष्टींमध्ये पण नाही असं नाही. तर यांचा एक समतोल साधा. कुठलीही गोष्ट करायची असेल एक सायंटिफिक एव्हिडन्स आहे की नाही हा हे बघा. आणि तेच की एकमेकाला सपोर्ट करा. मदर फादर जे काही असतात त्यांनी व्यवस्थित राहणं खूप जास्त महत्त्वाचं असतं. ही जबाबदारी आहे, तुम्ही व्यवस्थित केला तर ऑब्व्हियसली तुम्हाला एक त्याचा आनंद मिळेल पुढे जाऊन. बरोबर. येस. आणि तुम्ही ही फेज एन्जॉय करा म्हणतो, रॅदर दॅन टेकिंग अ स्ट्रेस. यू शुड एन्जॉय दिस फेज, कारण ही एन्जॉय करण्यासारखीच फेज आहे. कारण ही फेज तुम्हाला नंतर कधी मिळणार नाही, जगायला मिळणार नाही. राईट. हा एक एक्सपिरियन्स आहे, खूप चांगला एक्सपिरियन्स आहे. यू विल एन्जॉय इट. थँक्यू सर. तुझ्यासाठी पण ऑल द बेस्ट. तू चांगला एक डेफिनेटली चांगला फादर होशील, मला गॅरंटी आहे. प्रयत्न करेन सर, नक्कीच.
आरोग्यवारीचा हा आजचा भाग तुम्हाला कसा वाटला तो नक्की आम्हाला कमेंट्समध्ये कळवा. तुम्ही नवीन पालक होणार असाल किंवा तुम्ही नवीन पालक होण्याच्या प्रवासात असाल तर कोणत्या गोष्टी बरोबर, कोणत्या गोष्टी चुकीच्या, तुम्ही एखादी गोष्ट तुमच्या फीडवरती आली असेल किंवा तुमच्या कानावरती एखादा सल्ला असा आला असेल तर तो योग्य आहे का, थोडा वेळ थांबून विचार करा. त्या सगळ्या गोष्टींचा सल्ला मसलत करा. तुमच्या डॉक्टरांशी त्या गोष्टींवरती चर्चा करा आणि खरंच ते तुमच्या बाळासाठी किती योग्य आहे याचा सुद्धा विचार करा. आणि 100% तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं एक नवीन पालक बनू शकाल अशी आशा करतो. आणि हा भाग तुमच्यासाठी खूप जास्ती महत्त्वाचा ठरेल ह्या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देतो. नमस्कार.